आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला गती देण्यासाठी शिवउद्योग सहकार सेनेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात नवचैतन्य निर्माण होत असून या पार्श्वभूमीवर कुलदीप देवकुळे यांची शिवसेना शिवउद्योग सहकार सेना सांगली जिल्हा पश्चिम महाराष्ट्र विभाग जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. तसेच शिवसेना सचिव संजयजी मोरे यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली. कुलदीप देवकुळे यांना नियुक्तीचे पत्र डबल महाराष्ट्र केसरी आणि लोकसभा माढा संपर्क प्रमुख पैलवान चंद्रहार दादा पाटील तसेच शिवसेना सांगली जिल्हा संपर्क प्रमुख संजय बापू विभूते यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी विविध पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना चंद्रहार दादा पाटील आणि संजय बापू विभूते यांनी सांगितले की शिव उद्योग सहकार सेनेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्यात येणार आहे. गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक या संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठी सहकार सेनेची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले. शिवउद्योग सहकार सेना प्रदेश अध्यक्ष रामेश्वर वाडेकर यांनी आपल्या संदेशात विश्वास व्यक्त करताना म्हटले की कुलदीप देवकुळे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण तळागाळापर्यंत पोहोचवून संघटना अधिक सक्षम करतील. तसेच सांगली जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शिवउद्योग सहकार सेना शिवउद्योग सहकार सेना प्रभावीपणे पुढाकार घेईल. सहकार क्षेत्रातील अडचणी, शेतकरी व कामगारांशी निगडीत प्रश्न तसेच स्थानिक पातळीवरील विकासाच्या मुद्द्यावर संघटनेच्या माध्यमातून ठोस भूमिका घेण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. कुलदीप देवकुळे यांच्या नियुक्तीमुळे सांगली जिल्ह्यात शिवसेना व शिवउद्योग सहकार सेनेच्या कार्याला नवसंजीवनी मिळणार असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.